जालना महानगरपालिकेसाठी सध्या पहिल्याच महापौर पदासाठी मोठी रस्सीखेच सर्वच पक्षांमध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र सध्या सर्वसामान्य नागरिकांच्या काय समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी मी सध्या जालन्यातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याशी थेट बोलण्याचा प्रयत्न मी करणार आहे। काय समस्या आहेत त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। आता काय सांगणार, सध्या निवडणूक सुरू झालेली आहे महानगरपालिकेची, सध्या काय प्रश्न आहेत प्रामुख्याने महिलांची, काय सांगणार आहात? प्रश्न काय काय आहेत शहराचे भरपूर प्रश्न आहे, पण इथं पाहिलेले नाहीये, लाईनीचे येऊन कोणी बघतच नाही। सध्या आम्हाला सेवक माहितीच नाही आतापर्यंत, 11 वर्ष झाले इथं कोणी आलेलं नाही अजून। बर, तुमची काय समस्या आहे शहरालगत? तुम्ही प्रभाग क्रमांक 16 मध्ये आहात, काय समस्या प्रामुख्याने? लाईन राहत नाही, नालीचाही प्रॉब्लेम आहे आमच्या दारासमोरच, अजून बरेच काही आहे। अच्छा, त्यात प्रामुख्याने काय? आणखीन काही महिला या ठिकाणी आपल्या सोबत आहेत, ताई काय सांगणार, सध्या कोणत्या समस्यांचा महिलांना सामना करावा लागतो या प्रभागामध्ये, काय सांगणार आहात? खरं तर आता नुकतंच योगेश नगर ह्या ठिकाणी यशवंत नगर ह्या साईडला कुत्र्यांचं प्रमाण खूप वाढलं होतं आणि त्याला आळा घालण्यासाठीही कोणी नेत्यांनी किंवा कोणी पुढाकारांनी म्हणजे नगरसेवक तर दूरच राहिले, पण एवढं अपघात होऊनही कोणी पुढाकार घेतला नाही। त्यानंतर महिलांच्या रोजच्या पाण्याच्या समस्या आहे, म्हणजे नळाच्या म्हणजे हे आपलं नळ गटारी सतत इथं कचरा टाकायला, म्हणजे तुम्ही बघत असाल आजूबाजूचा परिसर रस्ते म्हणजे कचऱ्याने भरलेला आहे, इथं ना घंटा गाडी किंवा कचऱ्याच्या गाड्या इथं फिरत नाही। या अनेक प्रॉब्लेम महिलांना इथं उद्भवत आहे आणि याचं खरं तर नगरसेवक ह्याच कामांसाठी दिला जातो, पण इथं गेल्या 5 वर्षापासून किंवा आता सध्या 8 वर्ष होत आहे की इथं कोणतीही दखल योगेश नगर या ठिकाणी घेतलेली नाही नगरसेवकांनी। या ठिकाणी कोणते प्रामुख्य प्रश्न आहेत समोर येत आहेत ते सांगणार? सध्या इथं सगळ्यात मोठा म्हणजे प्रश्नही पाण्याचा, सतत पाणी नाही राहत, बोर आहे ज्यांच्या ठिकाणी, पण इथं बाजूलाच लागून एक वस्ती आहे, तिथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे। कचऱ्याचा खूप मोठी समस्या येते, कारण कचऱ्यामुळे सध्या मच्छर वगैरे डास होत आहे, लहान मुलांना वृद्ध लोकांना हे भोगावं लागतंय, म्हणजे खरं तर आरोग्याला खूप धोकादायक ह्या गोष्टी इथं घडतायत। निश्चित आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक 16 मध्ये पाण्याचे प्रश्न असतील, स्वच्छताचे प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न समोर येत आहेत। आणखीन काही महिला आहेत, काय सांगणार, सध्या काय परिस्थिती आहे या प्रभागाची, काय सांगणार? सर, कुत्र्यांचा प्रॉब्लेम थोडा ताईने सॉल्व्ह केला, काही पद नसताना तरी पण आम्हाला नगरसेवकाची खूप गरज आहे इथं, तर मग आता लाईनीचा खूप प्रॉब्लेम। या अगोदर नगरसेवकांनी काही कामं केलेली नाहीयेत का? नाही, एवढे काही केले नाही, रोड पण नव्हते, नळ पण नाहीये, अजून नळ पण नाही आम्हाला। बर, तर मग नगरसेवक झालाच पाहिजे। पाणी किती दिवसाला येतं शहरामध्ये? पाणी येतं 8 दिवसाला, पण आमच्या तर नळाला नाहीच अजून। बर, हो। निश्चित आपण पाहिलं तर या प्रभागामध्ये पाण्याची प्रमुख अशी अडचण आहे। आणखीन काही महिला आहेत, त्यांच्याशी बोलूयात। ताई, कसं पाहता, सध्या निवडणूक चालू आहे, काय वाटतं तुम्हाला, तुमची प्रश्न काय आहेत? आमचे प्रश्न हेच आहे की जसं आम्हाला असं वाटतं की नगरसेवक इथं चांगला यायला पाहिजे, काम करणारा। इतके दिवस कोण आहे ते आम्हाला काही माहीतच नाही, नगरसेवक कोणी तर माहीतच नाही। आता लोक कोणी भेट दिली नाही आम्हाला, तुम्हाला काय आहे, कमी आहे का जास्त आहे, काही असं काहीच भेट दिली नाही। बर, शहरामध्ये महिला सुरक्षित आहेत असं वाटतं का तुम्हाला? असं वाटत नाही आम्हाला। बर, का असं वाटतं? का तर म्हणजे कोणी विचारपूस करत नाही, काही नाही, कोण फिरतं, कोण येतं, कोण जातं, काही माहितीच नाही। असं कोणी विचारपूस करतच नाही इथं। तुम्हाला कोणत्या प्रामुख्याने अडचणींना सामोरे जावं लागते शहरामध्ये किंवा तुमच्या प्रभागामध्ये? घंटा गाडी पाहिजे आम्हाला बस। निश्चित आपण पाहिलं तर प्रामुख्याने महिला सुरक्षित नसल्याचं भावना या ताईंकडून व्यक्त केल्या जातात। ताई सांगणार, काय सध्या परिस्थिती आहे तुमच्या वार्डाची? आमच्या वार्डाची आता आम्हाला महिलाला पण सुरक्षा म्हणजे भेटायला पाहिजेत, मुलीला पण, आणि हे मच्छर गिच्छर होते ते याच्या पण फवारण्या झाल्या पाहिजेत। आणि असा नगरसेवक आम्हाला असं पाहिजेत की आम्ही अर्ध्या रात्री त्यांना आवाज दिला तर ते आमच्यासाठी जागृत झाले पाहिजेत आणि दुःखाला आणि सुखाला आमच्या सोबत पाहिजेत ते, असे आम्हाला नगरसेवक पाहिजेत या कॉलनी। बरं, या अगोदरचे नगरसेवक या अगोदरचे कोण होते? नाही, त्याबद्दल आम्ही एवढं नाही बोलू शकत, जे बी असतील त्यांनी बी काही केलं असं थोडंफार, आम्हाला एवढा अनुभव नाहीये। बरं, तुम्हाला भेट दिली होती? नाही, भेटच नाही दिली कधी आम्हाला। बरं, निश्चित आणखीन काय प्रश्न आहेत तुमच्या वार्डाचे? नाही, एवढंच सर आता। बरं, ताई काय सांगणार, सध्या पाण्याचे प्रश्न आहेत का तुमच्या? आजी, पाण्याचे प्रश्न आहेत का काही? पाणी आम्हाला, पाणी येतं का तुम्हाला रेग्युलर? 8 दिवसाली आम्हाला, पण आमच्या दारापुढे नाली आहे, आम्ही 3 वर्ष जायचो राहतो, आम्हाला ती नालीच चांगली होईल आमच्या दारापुढे अजून। बरं, नगरसेवक येतात का तुमच्याकडे? हा, बरं, आम्ही 3 वर्ष आम्ही खेड्याची आलेलो आहे, तर ते नाली उघडी आहे, अशी मच्छर डसतात लेकरायला, बरं, इतकंच आहे आमचं। नाली व्हायला पाहिजे पुढे आमच्या दारापुढं,
योगेश नगरला. निश्चित आपण पाहिलं तर हा प्रभाग क्रमांक 16 आहे आणि या ठिकाणी प्रामुख्याने जी प्रश्न आहेत ती समोर येत आहेत ती म्हणजे स्वच्छता असेल, पाणी असतील आणि नालेची प्रश्न कायम आहेत. त्याशिवाय ज्या महिला आहेत त्यांना देखील या ठिकाणी सुरक्षित वाटत नसल्याचं देखील भावना आता या महिलांकडून व्यक्त केल्या जात आहेत. अजय गाडे, LS मराठी,